नमस्कार विद्यार्थी मित्रों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण दुसरे वास्तव संख्या हे प्रकरण सुरू करत आहोत। मागील इयत्तेमध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांचा अभ्यास केला आहे। त्याचा थोडासा सराव करूया। सुरुवातीला नैसर्गिक संख्या, या नैसर्गिक संख्यांचा संचाला कॅपिटल एन ने दर्शविले जातं आणि एन यातील घटक असतात 1 2 3 4 है ना, या पद्धतीने पुढे। ठीक आहे। त्यानंतर दुसरी जी संख्या आहे ती आहे पूर्ण संख्या। या पूर्ण संख्येच्या संचाला कॅपिटल डब्ल्यू ने दर्शविले जाते आणि कॅपिटल डब्ल्यू चे जे घटक आहेत ते आहेत 0 1 2 3 4 5 6 या सर्व पूर्ण संख्यामध्ये मोडले जातात। त्यानंतर तिसरी जी संख्या आहे ती आहे पूर्णांक संख्या। त्याला कॅपिटल आय ने दर्शविले जाते आणि त्याचे घटक आहेत पहा डॉट 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 ऋण 3 ऋण 2 ऋण 1 0 1 2 3 आणि याच पद्धतीने पुढे। तर या तीन संख्यांचा विचार आपण याच्या आधीच्या इयत्तेमध्ये केलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहोत ती पहिली व्याख्या म्हणजे परिमेय संख्या। परिमेय संख्या, परिमेय संख्येचा जो संच आहे त्याला कॅपिटल क्यू या अक्षराने दर्शवले जाते आणि कॅपिटल क्यू हा अशा पी छेद क्यू घटकांचा संच आहे। कॅपिटल क्यू हा अशा पी छेद क्यू घटकांचा संच आहे की पी आणि क्यू ही पूर्णांक संख्या आहे। पी आणि क्यू ही काय आहे? पूर्णांक संख्या। कॅपिटल आय मधली संख्या असणार आहे। हा जो आयचा संच आहे त्यामधली संख्या असणार आहे आणि क्यू हा शून्य नसणार आहे। ठीक आहे, शून्य सोडून ती संख्या असणार आहे, कारण क्यू जो आहे तो छेदामध्ये आहे आणि जर तो छेदामध्ये असेल, क्यू ची किंमत जर 0 ही जर छेदामध्ये असेल तर ते संख्या ही आपण अग्राह्य धरतो। ठीक आहे, त्याला ग्राह्य धरली जात नाही। तो जो भागाकार आहे तो अग्राह्य धरला जातो आणि म्हणून क्यू ची किंमत ही 0 असता कामा नये। उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर 3/4, 3 ही पूर्णांक संख्या आहे, 4 ही पूर्णांक संख्या आहे, तर 3/4 ही काय झाली? परिमेय संख्या झाली। त्यानंतर ऋण 3/2, ऋण 3 ही पूर्णांक संख्या आहे, 2 ही पूर्णांक संख्या आहे, म्हणून ऋण 3/2 ही काय असणार आहे? पूर्णांक संख्या असणार आहे। त्यानंतर 4/7, 4 ही पूर्णांक संख्या आहे, ऋण 7 ही पूर्णांक संख्या आहे, तर 4/7 ही काय होणार आहे? पूर्णांक संख्या होणार आहे। त्याच पद्धतीने ऋण 2/3, ऋण 2 ही पण पूर्णांक संख्या आणि ऋण 3 ही पूर्णांक संख्या, तर ऋण 2/3 ही काय होणार आहे? पूर्णांक संख्या होणार आहे। त्याच पद्धतीने जेवढ्या पूर्णांक संख्या आहेत या सर्व पूर्णांक संख्या या काय आहेत? परिमेय संख्या आहेत। त्याचं कारण ते आपण कोणत्याही संख्येला, कोणत्याही पूर्णांक संख्येला आपण कसं लिहू शकतो? 2 आहे, उदाहरणार्थ 2 आहे, त्या 2 ला आपण लिहू शकतो 2/1। तर 2 ही काय आहे? पूर्णांक आहे। 1 ही पण पूर्णांक आहे, तर 2/1 ही काय होणार आहे? तुमची परिमेय संख्या होणार आहे। ठीक आहे, तर ही झाली परिमेय संख्या। आता या चार संचांचा आपण जर विचार केला, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या, तर जी काही नैसर्गिक संख्या आहे ती नैसर्गिक संख्या पूर्णच्या पूर्ण कशामध्ये आहे? पूर्ण संख्येमध्ये आहे, म्हणून एन हा डब्ल्यूचा काय होणार आहे? उपसंच होणार आहे। त्यानंतर जेवढ्या पूर्ण संख्या आहेत त्या सर्वच्या सर्व पूर्ण संख्या आपल्याला पूर्णांक संख्या या संचामध्ये भेटतात, म्हणून डब्ल्यू हा आयचा काय होणार आहे? उपसंच होणार आहे। आणि त्याच पद्धतीने आय हा क्यूचा काय होणार आहे? उपसंच होणार आहे, कारण प्रत्येक पूर्णांक संख्येला आपण परिमेय संख्याच्या स्वरूपामध्ये काय करू शकतो? लिहू शकतो। ठीक आहे, तर या पद्धतीने ही परिमेय संख्येची व्याख्या झाली। आता परिमेय संख्येची व्याख्या झाल्यानंतर आपण परिमेय संख्याचे गुणधर्म पाहू। संख्यांचे गुणधर्म यामध्ये आपण ए बी सी या 3 परिमेय संख्या घेतली। त्यामध्ये पहिला जो गुणधर्म दिलेला आहे तो आहे क्रम निरपेक्षता। परिमेय संख्यांच्या गुणधर्मामध्ये पहिला जो गुणधर्म आहे तो आहे क्रम निरपेक्षता। त्यामध्ये बेरजेचा जो गुणधर्म आहे तो या पद्धतीने आहे की ए अधिक बी बरोबर बी अधिक ए, म्हणजे ए मध्ये बी मिळवा किंवा बी मध्ये ए मिळवा, दोघांची बेरीज कशी असते? समान असते। आणि हे आपल्याला माहिती आहे, 2 अधिक 3 करा किंवा 3 अधिक 2 करा, दोघांची बेरीज समान येते। त्याच पद्धतीने ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए, याला आपण म्हणतो क्रम निरपेक्षता। ठीक आहे, कोणतीही संख्या पहिली घ्या किंवा कोणतीही संख्या दुसरी घ्या,
बेरजेमध्ये किंवा गुणाकारामध्ये त्याचा काय फरक पडत नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरा गुणधर्म साहचर्य. साहचर्य तो गुणधर्म या पद्धतीने आहे की ए अधिक बी या दोघांची बेरीज करून त्यामध्ये सी मिळवा किंवा ए यामध्ये बी आणि सी ची बेरीज मिळवा. ठीक आहे. दोघांचं उत्तर एकच येणार आहे. त्याच पद्धतीने ए गुणिले बी गुणिले सी करा बरोबर ए गुणिले बी गुणिले सी. ठीक आहे. ए आणि बीचा पहिला आधी गुणाकार घ्या आणि त्या गुणाकाराला सी ने गुणा किंवा बी गुणिले सी हा गुणाकार पहिला घ्या आणि त्याला ए ने गुणा. दोघांचं उत्तर कसं येणार आहे? समानच येणार आहे. या गुणधर्माला आपण म्हणूया साहचर्य. तिसरा गुणधर्म आहे अविकारक. 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 अविकारक काय सांगतो गुणधर्म की ए अधिक शून्य बरोबर शून्य अधिक ए बरोबर ए. कोणत्याही परिमेय संख्येमध्ये आपण जर शून्य मिळवला किंवा शून्यामध्ये परिमेय संख्या मिळाली उत्तर किती येते? तीच परिमेय संख्या मिळते आपल्याला. या गुणधर्माला आपण अविकारक हा गुणधर्म असे म्हणूया. ठीक आहे. त्याच पद्धतीने ए गुणिले एक करा किंवा एक गुणिले ए करा. दोघांचा गुणाकार किती येणार? एच येणार आहे. या गुणधर्माला काय म्हणणार आपण? अविकारक गुणाकाराचा. ठीक आहे. चौथा गुणधर्म दिलेला आहे व्यस्त. व्यस्त. ठीक आहे. तर इथं ए अधिक ऋण ए बरोबर किती येते? शून्य येते. जर दोन संख्यांची बेरीज जर शून्य येत असेल तर त्या दोन संख्यांना परस्परांचे काय म्हणतात? व्यस्त असे म्हणतात. तर इथं ए अधिक ऋण ए म्हणजे 2 अधिक ऋण 2. तर 2 आणि ऋण 2 हे परस्परांचे काय झाले? व्यस्त झाले. त्याच पद्धतीने जर दोन संख्यांचा गुणाकार जर 1 येत असेल, दोन संख्यांचा गुणाकार किती येत असेल? 1 येत असेल तर त्या दोन संख्यांना परस्परांचे गुणाकार व्यस्त असे म्हणतात. ठीक आहे. इथं ए हा शून्य नसावा कारण इथं ए जो आहे तो कुठे येतोय? छेदामध्ये येतोय. तर छेदामध्ये जी काही संख्या असेल ती संख्या ही नेहमी शून्य व्यतिरिक्त असावी, लक्षात घ्या. ठीक आहे. तर या पद्धतीने ह्या काही गुणधर्म आपण पाहिले. कुणाचे? परिमेय संख्यांचे गुणधर्म. ठीक आहे. त्यानंतर परिमेय संख्येचे दशांश रूप. परिमेय संख्यांचे दशांश रूप 2 रूप आहेत त्याचे. एक आहे खंडित रूप आणि दुसरा अखंडित आवर्ती रूप. ठीक आहे. आता खंडित रूपाची काही उदाहरणे आपण पाहूया. इथे पहिलं उदाहरण आहे 2/5. 2/5. 2ला जर 5 ने आपण भागलं तर उत्तर मिळणार आहे तुम्हाला 0/4. 0.4. आता 0.4 येते. याचा अर्थ शिल्लक जे आहे बाकी जे आहे ते किती राहिलेले? 0 राहिलेले आहे. अशा रूपाला आपण काय म्हणणार आहे? खंडित रूप असे म्हणणार आहे. ठीक आहे. दुसरं उदाहरण आहे इथे ऋण 7/64 बरोबर ऋण 0.109375. इथं एवढ्या भागाकार केल्यानंतर आपल्याला बाकी शून्य मिळणार आहे. त्यानंतर तिसरं जे उदाहरण आहे 101/8. 101/8 आणि 101ला 8 ने भागलं तर उत्तर मिळणार आहे 12.625. आता या प्रत्येक भागाकारामध्ये जर तुम्ही करून पाहिलं तर तुम्हाला बाकी किती येणार आहे? 0 येणार आहे. अशा रूपाला आपण काय म्हणणार आहे? खंडित रूप असे म्हणणार आहे. ठीक आहे. आणि दुसरं जे आहे ते अखंडित आवर्ती रूप. त्याचं उदाहरण आहे पहिलं या पद्धतीने की 17/36. 17/36 याचं जर दशांश रूप पाहिलं तुम्ही तर तुम्हाला मिळेल 0.47222 आणि याच पद्धतीने पुढे. आणि या संख्येला आपण कसं लिहिणार आहे? तर 0.472 आणि ही 2 हा अंकाची पुनरावृत्ती होत आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती काय लावणार आपण? असं बार लावणार. ठीक आहे. याचा अर्थ 2 हा अंक त्याच्या पुढे काय होतोय? रिपीट होतोय. तो आवर्ती आहे. ठीक आहे. आणि ही जी क्रिया आहे ती अखंड चालणारी आहे, न थांबणारी. बाकी याच्यामध्ये शिल्लक येणार, बाकी 0 येणार नाही. ठीक आहे. दुसरं उदाहरण आहे 33/26. 33/26. तर 33/26 याचं उत्तर येणार आहे 1.269230 769 769 769 2307 2307 आणि याच पद्धतीने पुढे. आणि या संख्येला आपण असं लिहिणार आहे की 1.269230 है ना. आणि त्यानंतर पुन्हा 692307 पुन्हा आलेलं आहे.
तर इथून इथपर्यंत या अंक जे आहेत ते काय आहेत, आवर्ती आहे. त्या प्रत्येकाच्या डोक्यावरती आपण काय करणार, या पद्धतीने आडवी रेख ओढणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे 56/37. 56/37 त्याचं उत्तर आहे 1.513 513 513 आणि याच पद्धतीने पुढे. तर याला आपण असं लिहूया 1.513. पुन्हा तोच रिपीट होतोय म्हणून त्याच्या डोक्यावरती काय करणार आपण, या पद्धतीने आडवी रेख ओढणार आहोत. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने हे जे रूप आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, अखंड आवर्ती रूप. तर खंडित रूप आणि अखंड आवर्ती रूप समजलं का? पहा, खंडित रूपामध्ये भागाकाराची जी क्रिया आहे ती संपणार आहे तिथं. ठीक आहे. बाकी शिल्लक जी आहे ती बाकी जी आहे ती शून्य येणार आहे ना, त्याला आपण म्हणणार खंडित रूप. त्याचं जे काय उत्तर आलं असेल त्याला आपण खंडित रूप म्हणणार आहे. आणि अखंड आवर्ती रूपमध्ये बाकी कधीही शून्य येणार नाही. ठीक आहे. आणि दशांश चिन्हानंतर एक अंक किंवा अंकांचा गट स्वतःची जर पुनरावृत्ती करत असेल तर अशाला आपण काय म्हणणार आहे, अखंड आवर्ती रूप. ठीक आहे. तर या पद्धतीने हे झाले परिमेय संख्याचे दशांश रूप. आता याचा उपयोग करून आपल्याला सराव संच 2.1 मधली काही उदाहरणे सोडवायची आहेत. त्यापैकी पहिलं जे प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा, है ना. तर ते ओळखण्यासाठी एक त्यांनी तुमच्या पुस्तकामध्ये सराव संच 2.1च्या वरती हे लक्षात ठेवा. त्यामध्ये दुसरा जो मुद्दा दिलेला आहे की परिमेय संख्यांच्या छेदाचे मूळ अवयव तपासा. काय तपासायचं आपल्याला? मूळ अवयव तपासायचे. त्यामध्ये 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप हे काय असते, खंडित असते. काय करायचं आपल्याला की जो काय आपल्याला परिमेय संख्या दिली असेल त्याचा जो छेद असेल त्या छेदाचे काय करायचे आपण, मूळ अवयव पाडायचे. काय पाडायचे? मूळ अवयव. आणि ते मूळ अवयव 2 किंवा 5 असतील, 2 आणि 5 असतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप हे कसे असणार आहे, खंडित असणार आहे. आणि 2 व 5 व्यतिरिक्त मूळ संख्या ही छेदाचे अवयव असेल तर त्या संख्येचे दशांश रूप हे काय असते, अखंड आवर्ती असते. उदाहरणार्थ इथं जर पाहिलं आपण तर 36 आहे, तर 36चे अवयव पडतात 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. तर इथं 2 आणि 3, 2 आणि 5 व्यतिरिक्त संख्या आली 3, म्हणून याचे जे दशांश रूप आहे ते कसे असणार आहे, अखंड आवर्ती असणार आहे. इथं 13 दुनी 26, 2 तर आहे पण 2 व्यतिरिक्त 13 पण आलेला आहे यामध्ये. ठीक आहे. आणि 37 यामध्ये 2 आणि 5 या व्यतिरिक्त आलेलं आहे. बरोबर आहे. जर असं असेल तर त्याचे दशांश रूप काय असते, अखंड आवर्ती असते. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवा. यामध्ये जो दुसरा मुद्दा दिलेला आहे तो तुम्ही आपल्या वहीमध्ये काय करायचं, लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. याचा उपयोग करून सराव संच 2.1 मधील आपण काय करूया, उदाहरणे सोडवूया. सराव संच 2.1 मधील पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. ठीक आहे. आता याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं पहा की ज्या परिमेय संख्येच्या छेदाचे मूळ अवयव 2 आणि 5 एवढेच असतील तर त्या संख्येचे दशांश रूप हे खंडित असते. आणि त्याच पद्धतीने जर 2 आणि 5 व्यतिरिक्त दुसरी कोणती संख्या येत असेल तर ते दशांश रूप हे अखंड आवर्ती असते. तर या उदाहरणामध्ये जर पाहिलं 13/5 तर याचा छेद जो आहे तो 5 दिलेला आहे ना. आणि 5चे मूळ अवयव हे 5च येणार आहे. 5 एकी 5 मूळ अवयव 5 येणार आहे फक्त. म्हणल्यानंतर त्याचे दशांश रूप काय असणार आहे, खंडित स्वरूपाचे असणार आहे. ठीक आहे. तर पहिली संख्या आहे 13/5 याचे खंडित स्वरूपात येणार आहे. त्यानंतर 2/11चे जर आपण मूळ अवयव पाहिले तर 11 ही मूळ संख्या आहे. 11 एकी 11 11 एवढंच येणार आहे फक्त. ठीक आहे. पण ही 2 आणि 5 नाही, 2 आणि 5 व्यतिरिक्त आहे. याचा अर्थ याचे दशांश रूप काय असणार आहे, अखंड आवर्ती असणार आहे. याचं तुम्हाला खंडित मिळालेलं आहे. 20/16 16चे अवयव पाहिले तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. बरोबर आहे. तर त्याचे खंडित स्वरूपात असणारे हे ठीक आहे दशांश रूप. त्यानंतर 17/125 125चे मूळ अवयव पडतील 5 गुणिले 5 गुणिले 5. 2 आणि 5 आहे है ना.
तर 5 आहे इथं, तर हे काय असणार आहे त्याचं खंडित स्वरूप असणार आहे. आणि 11/6 मध्ये 2 गुणिले 3, तर इथं 3 संख्या तुम्हाला मिळतील. एक तर 13/5, 20/16 आणि तिसरे आहे ती 17/125. या तिन्ही संख्येच्या छेदांचे जर अवयव पाडले, मूळ अवयव पाडले, तर ते 2 आणि 5 एवढेच येतात. ठीक आहे, 2 येतील किंवा 5 येतील. ठीक आहे, आणि म्हणून तर या संख्यांचे दशांश रूप कसे आहेत? खंडित आहेत. खंडित आहे. ठीक आहे, त्याचं कारण प्रत्येक संख्येच्या छेदाचे मूळ अवयव 2 आणि 5 आहे. 2 आणि 5 आहे म्हणून साठी समजतंय. आणि त्यानंतर उरलेल्या संख्या कोणत्या? 2/11 आणि 11/6 या संख्यांचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. कारण या संख्यांच्या छेदांचे मूळ अवयव 2 आणि 5 व्यतिरिक्त आहे. 2 आणि 5 व्यतिरिक्त आहे. ठीक आहे, या पद्धतीने काय करायचं तुम्हाला पहिला प्रश्न सोडवायचा आहे. कसं ओळखायचं आपण खंडित आहे की अखंड आवर्ती आहे? खंडित असण्यासाठी छेदाचे मूळ अवयव पाडायचे. मूळ अवयव 2 आणि 5 हे जर येत असतील तर त्या संख्येचे दशांश रूप हे खंडित असणार आहे. आणि 2 आणि 5 व्यतिरिक्त असेल तर त्या संख्येचे दशांश रूप हे कसे असणार आहे? अखंड आवर्ती असणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने पहिला प्रश्न सोडवायचा. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, सराव संच 2.1 मधील खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. ठीक आहे, एकूण 5 उदाहरणे दिलेली आहेत. त्या 5 पैकी 2 उदाहरणे मी सोडवणार आहे आणि उरलेली जी 3 उदाहरणे ते तुम्ही सोडवायची आहेत. ठीक आहे, पहिलं उदाहरण आहे 127/200 आणि या परिमेय संख्येला आपल्याला दशांश रूपात लिहायचे. ठीक आहे, दशांश रूपात लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर 127 या संख्येला 200ने भागावं लागेल. 200ने काय करावं लागेल? भागावं लागेल. आता 200 ही मोठी संख्या आहे, 127 ही छोटी संख्या आहे. त्यासाठी आपण काय करूया? सुरुवातीला शून्याचा भाग लावूया. 200 0 0 आणि 127 मधनं 0 वजा केले, उरणार किती? फक्त 127च उरणार नाही. ठीक आहे, त्यानंतर दशांश चिन्ह लावणार आणि इथे एक 0 वाढवणार. 200चा पाडा 1270 येईपर्यंत मोजायचं आहे आपण. तर 200 सहक घेतलं तर किती मिळेल तुम्हाला? 1200 मिळतील. 1270 मधनं 1200 वजा केले, राहणार किती? 70. दशांश चिन्ह घेतलेलं आहे त्यासाठी अजून एक 0 वाढवणार आपण. 200 त्रिक किती येणार? हे 600 येणार है ना. 700 मधनं 600 वजा केले, राहणार किती? 100. अजून एक 0 वाढवणार आणि 205 किती येणार? हे 1000. ठीक आहे, 1000 मधनं 1000 वजा केले, उत्तर किती येणार? इथं 0. म्हणजे हे काय झालं? खंडित स्वरूपात झालं. आणि म्हणून 127/200 है ना, याचा भागाकार होणार आहे म्हणजे दशांश रूप येणार आहे 0.635 या पद्धतीने. ठीक आहे, आता दुसरं उदाहरण घेतलेलं आहे मी इथं 23/7. इथं आपल्याला काय करायचं आहे तर 23 या संख्येला 7ने भागायचं आहे. तर 7 त्रिक 21 है ना. 23 मधनं 21 वजा केले, राहणार किती? 2. पॉईंट घेतला, 0 वाढवला. 7 दुनी 14 किती राहिले? 6 राहिले, 0 वाढवला. 7 8 56 बरोबर आहे. 4 राहिले, 0 वाढवला. 7 5 35, 40 मधनं 35 गेले, 5 राहिले, 0 वाढवला. 7 7 49, 50 मधनं 49 गेले, 1 राहिला बरोबर आहे. आणि त्यानंतर पुन्हा एक 0 वाढवला. 7 1 7, 10तनं 7 गेले, 3 राहिले, पुन्हा 1 वाढवला 0. 7 चौक 28 आणि त्यानंतर किती राहिले? पुन्हा 2 राहिले आणि इथं पण 2 राहिले होते.
या पायरीमध्ये पण काय राहिले होते, 2 राहिले होते. याचा अर्थ 2, 8, 5, 7, 1, 4 पुन्हा हीच क्रिया याच्या पुढे चालणार आहे आणि ती क्रिया अखंड राहणार आहे आणि म्हणून 23/7 या संख्येचे दशांश रूप होणार आहे 3.285714 आणि याच पद्धतीने पुढे. आणि यालाच आपण असं लिहिणार की 3.28571 आणि त्यानंतर आवर्ती. या पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं, हे दशांश रूप शोधायचं होतं. साधी आपली भागाकाराची क्रिया आहे आणि आपण 3री 4थीमध्ये हा भागाकार आपण शिकलेलो आहे का नाही. तर तुम्ही हे करू शकता. ते उरलेली 3 उदाहरणे जी आहेत ती तुम्ही सोडवायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे की खालील परिमेय संख्या P/Q रूपात लिहा. P/Q रूपात लिहा. याच्यामध्ये पण एकूण 5 उदाहरणे दिलेली आहेत. त्या 5 पैकी 2 उदाहरणे मी दाखवणार आहे आणि उरलेली 3 उदाहरणे ही तुम्ही सोडवायची आहे. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 0.6 बार किंवा डॉट दिलेला आहे, तिथं डॉट पण वापरतात किंवा असं बार पण लिहितात. ठीक आहे. तर खालील परिमेय संख्या P/Q स्वरूपात. आता वरचा जर प्रश्न 2 पाहिलाच तुम्ही, तर जो प्रश्न होता तो P/Qच्या स्वरूपात दिला होता आणि त्याचे दशांश रूप आपल्याला काढायला सांगितले होतं. पण इथं दशांश रूप दिलेलं आहे आणि त्यावरनं P/Q हे रूप काय करायचं आपल्याला काढायचं आहे. पद्धत समजून घ्यायची. ही परीक्षेमध्ये हमखास याच्यावरती प्रश्न विचारला जाईल की 0.6 बार याला P/Qच्या स्वरूपात लिहा. ठीक आहे. तर आपण गृहीत धरूया, समजा x बरोबर 0.6 बार. ठीक आहे. आणि म्हणून x बरोबर 0.6 बारचा अर्थ होतो 6 6 6 6 आवर्ती आहे. ठीक आहे. याला आपण नंबर देणार नंबर 1. आता हे उदाहरणे सोडवताना एक लक्षात ठेवायचं आहे, जर दशांश चिन्हानंतर एक अंक है ना, फक्त एक अंकाची पुनरावृत्ती होत असेल तर त्या समीकरण 1ला 10ने गुणायचं. कितीने गुणायचं? 10ने गुणायचं. जर 2 अंकांची पुनरावृत्ती होत असेल किंवा 2 अंकांची आवर्ती असेल तर अशा वेळेस त्या समीकरणाला 100ने गुणायचं आणि जर 3 अंकांची आवर्ती असेल तर अशा वेळेस 1000ने गुणायचं. ठीक आहे. तर इथं एकच फक्त अंकाची पुनरावृत्ती होत आहे म्हणून समीकरण 1ला कशाने गुणणार आपण? 10ने गुणूया. 10ने गुणलं तर तुम्हाला मिळेल 10x बरोबर. आता या 0.6666 या संख्येला आपल्याला 10ने गुणायचं आहे. तर फक्त काय करायचं, तर जो दशांश चिन्ह असेल तो दशांश चिन्ह एक अंक पुढे जायचं उजव्या बाजूला. तर तुम्हाला उत्तर मिळेल 6.6666 आणि याच पद्धतीने पुढे. हे झालं तुमचं समीकरण नंबर 2. ठीक आहे. आता समीकरण 2 मधून 1ला काय करायचे? वजा करायचे. तर समीकरण 1 मधून 2ला समीकरण 2 मधून 1ला काय करून? वजा करायचं. आता वजा करताना डाव्या बाजूमधून डावी बाजू आणि उजव्या बाजूमधून काय करायची? उजव्या बाजू वजा करायची. तर तुम्हाला मिळेल 10x वजा x बरोबर 6.6666 डॉट 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 वजा 0.6666 डॉट डॉट डॉट. या पद्धतीने वजाबाकी करायची. मग 10x मधनं 1x वजा केला, राहणार किती? फक्त 9x बरोबर. आता इथं 0.6666 मधनं 0.6666 वजा केले तर तिथे येणार आहे 0 आणि डावी बाजू 6 मधनं 0 वजा केले तर राहणार किती? फक्त 6 आणि त्यावरून x ची किंमत मिळेल तुम्हाला 6/9. याला संक्षिप्त केलं आपण तर 3 त्रिक 9, 3 दुनी 6 आणि म्हणून x बरोबर किती मिळालं तुम्हाला? 2/3 आणि म्हणून x बरोबर 0.6 बार बरोबर 2/3. म्हणजे 2/3 या संख्येचा जो दशांश रूप आहे तो कसा आहे? 0.6 बार आहे. 2ला जर तुम्ही 3ने भागलं तर तुम्हाला या पद्धतीने उत्तर मिळून जाईल 0.6666 या पद्धतीने आवर्ती. ठीक आहे. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं होतं. हे झालं पहिलं उदाहरण. अजून एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की 2.514 आवर्ती. आता इथं 3 अंकांची पुनरावृत्ती होते. मी सांगितलं तुम्हाला 1 अंकाची पुनरावृत्ती होत असेल तर 10ने गुणायचं, 2ची होत असेल 100ने गुणायचं आणि 3 अंकांची पुनरावृत्ती होत असेल तर 1000ने गुणायचं. ठीक आहे. तर या पद्धतीने हे उदाहरण आपण त्याच पद्धतीने सुरू करूया की समजा x बरोबर 2.514 आवर्ती. आता 2.514 आवर्ती याचाच अर्थ 2.514
5 1 4 आणि याच पद्धतीने पुढे. ही झाली तुमची समीकरण नंबर 1. ठीक आहे. आता समीकरण 1 ला कितीने गुणायचं? 3 अंकांची पुनरावृत्ती होते. याचा अर्थ कितीने गुणायचं? याला 1000 ने काय करायचं? गुणायचं. 1000 ने गुणलं तर तुम्हाला मिळेल 1000x बरोबर. आता उजव्या बाजूच्या जी संख्या आहे त्या संख्येला 1000 ने आपण गुणलं तर 1000 मध्ये 3 शून्य असतात, म्हणून हा जो दशांशांक आहे तो दशांश चिन्ह 3 अंक पुढे पाठवणार. आपण 3 अंक पुढे पाठवणार तर संख्या होणार आहे 2514.514 आणि याच पद्धतीने पुढे. ही झाली तुमची समीकरण नंबर 2. पुढं समीकरण 2 मधून 1 ला वजा करून. बरोबर आहे. समीकरण 2 मधून काय करायचं आपल्याला? 1 ला वजा करून. 1 ला काय करायचंय? वजा करायचंय. 1 ला वजा केलं तर तुम्हाला मिळेल 1000x वजा x बरोबर 2514.514 डॉट 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 वजा x ची किंमत म्हणजे 2.514 आणि याच पद्धतीने पुढे. ठीक आहे. मग 1000x मधनं x ला वजा केले राहणार किती? 999x बरोबर. आता इथं 0.14 मधनं 514 हे वजा केलं आपण तर होणार आहे 0 आणि दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूची जर संख्या आपण पाहिली 2514 याच्यातून डावी बाजू वजा केली म्हणजे 2 वजा केले तर उत्तर येणार आहे 2512 आणि त्यावरनं मग तुम्हाला x ची किंमत मिळणार आहे 2512/999 आणि म्हणून x बरोबर 2.514 आवर्ती बरोबर 2512/999. तर या पद्धतीने काय करायचे तुम्हाला? प्रश्न क्रमांक 3 सराव संच 2.1 मधील उरलेली जी 3 उदाहरणे आहे ही तुम्ही तुमच्या वहीमध्ये काय करायचे? सोडवून घ्यायची आहे. काय अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलचे जे व्हिडिओज आहेत त्याची जी लिंक तुमच्यापर्यंत पोचली असेल ती आपल्या जेवढे वर्गमित्र असतील त्या वर्गमित्रांपर्यंत तुम्ही पोचवावी ही मी सर्वांना विनंती करतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहताना पूर्ण व्हिडिओ पाहत चला जेणेकरून तुम्हाला जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट तुम्हाला पूर्ण समजला पाहिजे. हाच या चॅनलचा हेतू आहे. आणि दुसरी गोष्ट काय अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता, व्हॉट्सअप करू शकता. काय अडचण नाही. तुमच्या जे काय शंका असतील त्या शंकांचे निरसन करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती 3 माध्यमामध्ये उर्दू माध्यम आहे, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम या तिन्ही माध्यमामध्ये गणित या विषयाचे सर्व व्हिडिओ त्याच्यावरती उपलब्ध होणार आहेत. आता 10वीचा जवळपास 80 ते 90% सिलेबस जो आहे तो तिथं त्याच्यावरती अपलोड आहे. आणि 9वीचा जो आहे आता मी काम सुरू केलेलं आहे. पहिले प्रकरण पूर्ण तुम्हाला त्याच्यावरती मिळून जाईल आणि आता हे दुसरं प्रकरण है ना. तर या पद्धतीने तुम्ही माझ्याबरोबर कनेक्टेड राहा जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट्स जे आहे तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.